नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजे ज्याला आपण म्हणतो महाट्रान्सको महापारेषण कंपनी याच्यामध्ये विविध पदांसाठी जाहिराती आलेल्या आहेत. काही इंजिनिअरिंगच्या आलेल्या आहेत, या नॉन टेकच्या जाहिराती आहेत. तर याच्यामध्ये बीकॉम झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. तर लक्षात घ्या, इथं सगळ्यात पहिली जी जाहिरात आलेली ती आहे उच्च स्तर लिपिक वित्त व लेखा यांची जाहिरात आलेली आहे. वेतन गट 3 आहे, म्हणजे त्यांच्या भाषेत तो वेतन श्रेणी 3 मधला आहे. त्याच्यामध्ये किती पद रिक्त आहेत, कशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे संपूर्ण याच्याविषयीची माहिती तुम्हाला या चॅनेलवर आणि या व्हिडिओ माध्यमातून मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सगळ्यात प्रथम बघूया रिक्त जागा किती आहेत. बघा, टोटल 37 जागांसाठी वॅकन्सी आलेली आहे. याच्यामध्ये हे प्रत्येक सामाजिक वर्गीकरण निहाय वेगवेगळ्या जागा आपल्याला इथे बघायला मिळतील. आता याच्यासाठी वेगवेगळे परिमंडळ पण आहेत. त्यांचे परिमंडळ म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची ती सांगितलेली जवळपास त्यांची 7 परिमंडळ कार्यालय आहेत. त्याच्यामध्ये खाली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी आणि राज्य भार प्रशासन केंद्र एरोली. तर असे हे 7 आहेत. या 7 मध्ये तुमची ड्युटी जी आहे तर ती लागू शकते. चला पुढे पाहूया वेतन किती असणार आहे. वेतन इथे लक्षात घ्या, 36,000 पासून तुमचं वेतन होणार आहे 1,05,000 पर्यंत. 36 पासून 36K प्लस तुमची सॅलरी जी आहे तर ती असणार आहे. या व्यतिरिक्त मूळ वेतना व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता मिळणार आहे, घरभाडे भत्ता मिळणार आहे, वैद्यकीय भत्ता मिळणार आहे आणि इतर ज्या सोयी सुविधा असतील तर त्या ज्या आहेत तर ते तुम्हाला तिथे मिळणार आहेत. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता. पुन्हा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव जर पाहिला तर हा 3 एप्रिल पर्यंत खालील डिग्री कंप्लीट पाहिजे. कोणती डिग्री? वाणिज्य शाखेची पदवी. म्हणजे काय की बीकॉम तुमचं पूर्ण पाहिजे. कधीपर्यंत? या 3 एप्रिल पर्यंत. पुढे निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. MSCIT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. या अटी आहेत. कोणत्याही अनुभवाची तुम्हाला इथं गरज नाही. 0 एक्सपिरियन्स वाले फ्रेशर वाले इथं अप्लाय करू शकता. पुढे पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही 57 असेल. ती असेल 57 वयाची अट जी आहे ती टाकून देण्यात आलेली आहे. पुढे पण आपल्याला काही महत्त्वपूर्ण दिलेले आहेत. म्हणजे निवड कशी होणार आहे? निवड परीक्षेद्वारे होणार आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे वित्त लेखा परीक्षण विषयाचे नॉलेज पाहिजे. त्याच्यावर 50 प्रश्न येतील. गुण मात्र 110 राहतील. गुण 110 आहे. पुढे जनरल ऍप्टिट्यूड मध्ये रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल आणि मराठी भाषा हे 3 विषय असतील. या 3 विषयांपैकी रिझनिंग वर येतील 40 प्रश्न, ऍप्टिट्यूड वर येतील 20 प्रश्न, मराठी भाषेवर येतील 20 प्रश्न. तर हे असे एकूण याला साठी असतील 40 गुण. मित्रांनो, तुम्ही बघितलं का थोडंसं इथं गुणांचं मिसमॅच आहे, कळायला थोडं उशीर लागेल. जे टेक्निकल तुमचे 110 गुणांचं, नॉन टेक्निकल 40 गुणांचं, असे 150 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. या 150 गुणांसाठी तुम्हाला 2 तास एकत्रित एवढा वेळ जो आहे तर तो मिळणार आहे. प्रश्नांची संख्या असणार आहे 130 प्रश्न. पण तुमची जी अंतिम निवड होणार आहे ना तर ती 100 गुणांवर होणार आहे. म्हणजे या 150 गुणांना लक्षात घ्या, या 150 गुणांना कन्व्हर्ट केलं जाईल कशामध्ये? 100 गुणांमध्ये. याच्या आधारित तुमची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी अशा पद्धतीने जी आहे तर ती तयार केली जाईल. तसेच 0.25 गुण म्हणजे 0.25 गुण नाही म्हटलं पाहिजे, इथं 25% निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. इथं ही सिस्टीम थोडी वेगळी काम करेल आणि इथं ही सिस्टीम थोडी वेगळी काम करेल. थोडं कॉम्प्लिकेट होऊन जाईल. मी काही जास्त इथे एक्सप्लेन करत नाहीये. पुढे आता असं झालं म्हणजे इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथं 2 उपविषय आहेत. बघा, कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उपरोध वित्त लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, मराठी भाषा सर्व विषयांचे प्रश्न सोडणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणीमध्ये कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0 पेक्षा कमी गुण मिळाल्यास तो उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. याची प्रॉब्लेम काय होतो, काही उमेदवार भरतात, काहीचं मराठी वीक राहतं, मराठीत 0 येऊ शकतात. ज्याला असं मराठी 0 आलं तुमचा हा पेपर चेक होणार नाही पुढचा. कुठल्याही या 1, 2, 3, 4 सेक्शन आहेत. 4 सेक्शन पैकी कुठल्याही सेक्शन मध्ये जर तुम्हाला 0 गुण आले पेपरच चेक होणार नाही, तुम्हाला डिस्क्वालिफाय जे आहे तर केलं जाईल. एक महत्त्वपूर्ण अट त्यांनी तिथं टाकून दिलेली आहे. पुढे परीक्षा केंद्र 2च असतील. परीक्षा होईल मुंबईला आणि नागपूर या 2च ठिकाणी होईल आहे. त्याच्यानंतर ओपन वाल्यांसाठी फी जी आहे तर ती असणार आहे 600 रुपये. कास्ट वाल्यांसाठी फी असणार आहे 300 रुपये.
हा एक महत्वपूर्ण बदल. चला एवढंच आहे. बाकी काय परीक्षा कधी होणार आहे? परीक्षा त्यांनी सांगितली मे एंड किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यात ही जी परीक्षा होणं जे आहे, तर ती अपेक्षित आहे. तर ही सर्व माहिती जी आहे, तर ती दिलेली आहे. खाली आहे ना, त्यांनी बघा प्रत्येकाच्या नुसार जागा दिलेली आहे. म्हणजे समजा चंद्रपूरच्या मंडळमध्ये किती जागा आहे? एकच जागा आहे. तर ओपनवाल्यांसाठी जागा आहे. म्हणजे अशा प्रत्येकासाठी त्यांनी जागांचं कॅल्क्युलेशन जे आहे, तर ते दिलेले आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी संपूर्ण पीडीएफ आहे, तर ती व्यवस्थित पद्धतीने बघावं लागेल. ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे, तुम्हाला मिळून जाईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.